नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC जिओ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओपासून समोर आपण करंट अफेअर व्हिडिओ सिरीज बघणार आहोत. त्यामध्ये 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला होणाऱ्या कंबाईंड गट ब आणि गट क परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे करंट अफेअर आपण बघणार आहोत. तर चला बघूया. फेब्रुवारी 2025 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली. त्याबद्दल आपण बघूया. भारतीय निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांची 17 फेब्रुवारी 2025 रोजी ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्ती झाली. ज्ञानेश कुमार यांची 17 फेब्रुवारी 2025 मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती. ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या निवडीबाबतच्या नवीन कायद्यानुसार नियुक्त होणारे ते पहिले मुख्य न्यायाधीश ठरले. ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नवीन कायद्याअंतर्गत नियुक्त होणारे पहिले मुख्य न्यायाधीश ठरले. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले. ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ज्ञानेश कुमार 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. त्यांच्या आधी राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. यांच्या आधी राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. यांच्या आधी राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. ज्ञानेश कुमार यांचा अल्प परिचय बघू आपण. ज्ञानेश कुमार हे 1988च्या बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत. माजी IAS अधिकारी आहेत. ज्ञानेश कुमार हे 1988च्या बॅचचे
केरळ कॅडरचे माजी IAS अधिकारी आहे. तसेच ते 31 जानेवारी 2024 रोजी केंद्रीय सहकार सचिव या पदावरून सेवानिवृत्त झाले. 31 जानेवारी 2024 रोजी केंद्रीय सहकार विभाग याच्या सचिव पदावरून निवृत्त झाले. सचिव पदावरून ते निवृत्त झाले. यानंतर निवडणूक आयुक्त तसेच इतर निवडणूक आयुक्त यांची निवड कशाप्रमाणे होते ते आपण बघूया. आधी पूर्वी निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची निवड ही विशेषतः मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत त्यांची निवड ही मुख्य निवडणूक आयुक्तांचे उत्तराधिकारी हे इतर निवडणूक आयुक्तांपैकी जे वरिष्ठ असतील ते समोरचे उत्तराधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त होते. पण यामध्ये आता पहिल्यांदा बदल करण्यात आला. तर यामध्ये निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्ती, सेवा शर्ती आणि पदाचा कालावधी 2023 मध्ये बदल करण्यात आला. या कायद्याच्या कलम 6 आणि 7 नुसार कायदा मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. ही समिती 5 अध्यक्षीय पॅनलची नाव समोर ठेवेल आणि त्यापैकी एकाची निवड ही मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केली जाईल. आणि या निवड समितीमध्ये पंतप्रधान, त्याचप्रमाणे कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. पण निवड समितीमधील सदस्यांवर असे काही बंधन नाही की त्या 5 सदस्यीय पॅनलपैकी एकाची निवड करावी. ते इतर बाहेरील कोणत्याही व्यक्तीची निवड करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त, इतर निवडणूक आयुक्त. मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या बाबतीत यांचे उत्तराधिकारी हे वरिष्ठ निवडणूक आयुक्त होते. पूर्वी वरिष्ठ निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्तांमधील एखादी व्यक्ती होती. पण त्यामध्ये बदल करण्यात आला. तो बदल बघितलाच आपण की मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त
यांची नियुक्ती, सेवा शर्ती आणि पदाचा कालावधी इत्यादींबाबत तरतुदी 2023 या कायद्यानुसार यामध्ये बदल करण्यात आला. त्या कायद्याच्या कलम 6 आणि 7 अंतर्गत केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. ती समिती 5 सदस्यीय पॅनलची नावे सुचवेल आणि त्या नावांमधून एकाची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाईल. त्या निवड समितीमध्ये त्या 5 पॅनलमधील एकाची ज्या एकाची निवड करायची आहे त्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, त्याच्यानंतर एक कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असेल. पण त्यांच्यावर असे कोणतेच बंधन नाही की त्या पॅनलमधीलच ती व्यक्ती असावी. ते बाहेरील व्यक्तीचा सुद्धा विचार करू शकतात. च्या कायद्यानुसार बदल. पाच सदस्यांपैकी किंवा बाहेरील कोणत्याही सदस्याचा विचार केला जाऊ शकतो. या निवड समितीमध्ये पीएम, एक कॅबिनेट मंत्री, कॅबिनेट मिनिस्टर आणि विरोधी पक्षनेता लोकसभेचे असतील. याबाबतची सविस्तर माहिती ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी PDF आहे, त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे. याच्यानंतर राज्य निवडणूक आयोगामध्ये सुद्धा नवीन नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे नवीन आयुक्त हे दिनेश वाघमारे हे आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग. दिनेश वाघमारे यांची 20 जानेवारी 2025 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त म्हणून नियुक्ती. या पदावर नियुक्ती. ते राज्याचे 7वे निवडणूक आयुक्त ठरलेले आहे. 7वे निवडणूक आयुक्त ठरले आहे. सातवे निवडणूक आयुक्त ठरलेले आहे. त्यांनी UPS मदान यांची जागा घेतली आहे. म्हणजे यांच्या आधी UPS मदान हे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त होते. त्यांनी
UPS मदान यांची जागा घेतली आहे. त्यांनी UPS मदान यांची जागा घेतलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असेल. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे असेल. आणि पुनर्नियुक्तीस ते पात्र असणार नाही. पुनर्नियुक्तीस ते पात्र असणार नाहीत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 आणि कलम 243 तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग नियुक्ती कायदा 1994 यानुसार राज्यपालांमार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यघटना कलम 243 व 243 आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग नियुक्ती अधिनियमान्वये (1994) या कायद्याअंतर्गत राज्यपालांद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असेल. पुनर्नियुक्तीस पात्र नसतील. राज्यघटनेच्या कलम 243 तसेच कलम 243 आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग नियुक्ती अधिनियमान्वये 1994 या कायद्याअंतर्गत राज्यपालांद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांच्याविषयी अल्प परिचय बघू आपण. दिनेश वाघमारे यांचा अल्प परिचय बघू. ते मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. राज्य निवडणूक आयुक्त पदावर येण्याच्या आधी ते वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर होते. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या
अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर होते. तसेच ते विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळ यांच्या या सदस्य पदावरही होते. विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळ याचे सुद्धा सचिव होते. आणि त्याचप्रमाणे ऊर्जा आणि सामाजिक न्याय विभाग येथे या ठिकाणी सुद्धा सचिव पदावर होते. ऊर्जा आणि न्याय विभाग, ऊर्जा आणि सामाजिक न्याय विभाग या ठिकाणी सुद्धा सचिव पदावर होते. तसेच त्यांनी विभागीय आयुक्त हे पद सुद्धा भूषवले आहे. विभागीय आयुक्त पद भूषवले आहे. त्याचप्रमाणे बुलढाण्याचे जिल्हा अधिकारी होते, कलेक्टर होते. आणि यवतमाळ व वर्धा, यवतमाळ व वाशिम ZPCEO सुद्धा होते. यवतमाळ आणि वाशिम यांच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा होते. यानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे कार्य काय असते, तर या आयोगाचे कार्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे मतदार याद्या अद्ययावत करण्यावर नियंत्रण ठेवणे, मतदार याद्या तयार करण्या याच्यावर नियंत्रण ठेवणे, तसेच त्याचे परीक्षण करणे, निरीक्षण करणे हे कार्य त्यांचे असते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे कार्य सुद्धा त्यांचेच असते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक याद्या अद्ययावत करणे, त्यांचे निरीक्षण करणे इत्यादी त्यांची जबाबदारी असते. आतापर्यंत राज्य निवडणूक आयुक्त हे 7 झालेले आहेत. त्यामध्ये 7वे हे दिनेश वाघमारे आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही 26 एप्रिल 1994 ला झाली होती. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 या दिवशी झाली होती. आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त हे DN चौधरी होते.
पहिले आयुक्त DN चौधरी, यांचा कार्यकाळ हा 1994 ते 1999 पर्यंत होता. 1994 ते 1999 पर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगामध्ये झालेली नवीन नियुक्ती सुद्धा आपण बघितली. आता यानंतर आपण उत्तराखंड राज्याने UCC म्हणजे समान नागरी संहिता लागू केली त्याबद्दल माहिती बघू. उत्तराखंड राज्याने केलेली UCC. उत्तराखंड राज्याने UCC लागू केली. UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 27 जानेवारी 2025 या दिवशी UCC लागू करण्याची नियमावली सादर केली. 27 जानेवारी पुष्कर सिंह धामी यांनी 27 जानेवारी 2025 UCC लागू करण्याची नियमावली जाहीर केली. स्वातंत्र्यानंतर UCC कायदा लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य आहे. स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारे उत्तराखंड पहिले राज्य. हा कायदा उत्तराखंडमध्ये कशा प्रकारे लागू झाला, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे आपण बघू. याची पार्श्वभूमी काय आहे. पार्श्वभूमी 27 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. यासाठी विशेष हा कायदा लागू करण्यासाठी ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीने 2 फेब्रुवारी 2024 रोजी आपला अहवाल जारी केला. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2024ला हे विधेयक राज्याच्या विधानसभेत पारित झाले आणि त्याला अंतिम मंजुरी मिळाली. त्यानुसार या ठिकाणी UCC लागू झाले. मे 2022 सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.
या समितीने 2 फेब्रुवारी 2024 रोजी आपला अहवाल सादर केला. 2 फेब्रुवारी 2024. फेब्रुवारी 2024 मध्ये समितीने अहवाल सादर केला. अहवाल म्हणजे या कायद्याचा जो मसुदा आहे तो सादर केला असे सुद्धा म्हणता येईल आपल्याला. मसुदा सादर केला. फेब्रुवारी 2024 मध्ये समितीने मसुदा सादर केला राज्य सरकारच्या समोर. यानुसार 2 फेब्रुवारी 2024 मध्ये समितीने आपला अहवाल सादर केला म्हणजे मसुदा सादर केला आणि 7 फेब्रुवारी 2024 या दिवशी राज्य मंत्रिमंडळाने पारित केला. राज्य विधानसभेने 7 फेब्रुवारी 2024 रोजी पारित केले. हा मसुदा 7 फेब्रुवारी 2024 या दिवशी पारित करण्यात आला राज्य विधानसभेद्वारे. हा जो कायदा आहे हा कायदा कशाशी संबंधित आहे तर हा कायदा विवाह, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप, वारसा हक्क यांच्या हक्काबद्दल संबंधित हा कायदा आहे. विवाह, नोंदणी, विवाह, वारसा हक्क, लिव्ह इन रिलेशनशिप, विवाह, वारसा हक्क, लिव्ह इन रिलेशनशिप तसेच घटस्फोट या बाबतीत यांच्या हक्काबाबतीत हा कायदा आहे. यांच्या हक्काबाबत आहे. विवाह, वारसा हक्क, लिव्ह इन रिलेशनशिप, घटस्फोट यांच्या हक्काबाबत हा कायदा आहे. यांच्याकडे लक्ष केंद्रित करतो हा कायदा. या गोष्टींकडे हा कायदा लक्ष केंद्रित करतो. या कायद्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघू आपण आता. या कायद्याची वैशिष्ट्ये अशी आहेत की विवाहानंतर 60 दिवसाच्या आतमध्ये नोंदणी करणे आवश्यक. विवाहानंतर 60 दिवसाच्या आत नोंदणी करणे आवश्यक. 60 दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक. त्याचप्रमाणे बालविवाह व बहुपत्नीत्व यास या कायद्याने बंदी आहे. बालविवाह तसेच बहुपत्नीत्व यानुसार
या कायद्यानुसार बंदी आहे. बालविवाह तसेच बहुपत्नीत्व या कायद्यानुसार बंदी आहे. राज्यघटनेच्या कलम 342 आणि कलम 366-25 नुसार हा कायदा निर्देशित अनुसूचित जमाती क्षेत्रांना लागू नाही. राज्यघटनेच्या कलम 342 आणि कलम 366-25 आणि कलम 366-25 नुसार निर्देशित अनुसूचित जमातींना हा कायदा लागू नाही. जमातींना हा कायदा लागू नाही. कायदा लागू नाही. भारतात आतापर्यंत फक्त हा एकाच राज्यात कायदा लागू होता, तो म्हणजे हा गोव्यामध्ये फक्त कायदा लागू होता. गोव्यामध्ये हा कायदा पोर्तुगीज नागरी संहितेनुसार 1867 पासूनच लागू होता. गोव्यामध्ये हा कायदा पोर्तुगीज नागरी संहितेपासूनच लागू होता. गोव्यामध्ये हा कायदा 1867 पासूनच लागू होता पोर्तुगीज संहितेनुसार. गोव्यामध्ये पोर्तुगीज संहितेनुसार पोर्तुगीज नागरी संहितेनुसार 1867 पासूनच कायदा लागू होता. भारतात UCC हा कायदा लागू असणारे पहिले राज्य गोवा. भारतात UCC स्वातंत्र्यानंतर लागू होणारे पहिले राज्य म्हणजे उत्तराखंड. या गोष्टीतला फरक बघून घे. भारतात UCC स्वातंत्र्यापूर्वी लागू होणारे राज्य गोवा, स्वातंत्र्यानंतर लागू होणारे राज्य उत्तराखंड. राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये UCC ची तरतूद देण्यात आलेली आहे. राज्यघटनेच्या कलम 43 मध्ये UCC ची 44 मध्ये UCC ची तरतूद दिलेली आहे. UCC ची तरतूद दिलेली आहे. राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये UCC ची तरतूद दिलेली आहे. ठीक आहे. या प्रकारे आपण बघितलं की उत्तराखंड राज्याने UCC लागू केली. कायद्याची पार्श्वभूमी, कशा पद्धतीनं कायदा लागू झाला, कायद्याची वैशिष्ट्य, या सगळ्या आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती, त्याबद्दल आपण बघू. मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट ही आतापर्यंत 11व्यांदा लागलेली आहे आणि मणिपूर या राज्यामध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. ते म्हणजे 1980 मध्ये लागलेली आहे, त्यानंतर 2019 मध्ये लागलेली आहे
आणि त्यानंतर 2019मध्ये लागलेली आहे आणि 2014मध्ये लागलेली आहे. 1980, 2014 आणि 2019 अशी 3 वेळा लागलेली आहे. त्याचप्रमाणे तेलंगणा आणि छत्तीसगड हे 2 असे राज्य आहेत की त्या ठिकाणी आतापर्यंत राष्ट्रपती राजवट कधीच लागलेली नाही. तर आता जी राष्ट्रपती राजवट मणिपूरमध्ये लागली ती आपण बघणार आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजय भल्ला त्या राज्याचे राज्यपाल त्यांच्या अहवालानंतर, त्यांच्याकडून जो अहवाल प्राप्त झाला त्या अधिसूचनेनंतर मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कलम 356 अंतर्गत लागू केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्या अहवालानंतर यांच्या अधिसूचनेनंतर कलम 356 अंतर्गत मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. राष्ट्रपती राजवट लागू केली. फेब्रुवारी रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर 13 फेब्रुवारी या दिवशी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार तेथील विधानसभा बरखास्त करण्यात आली. तेथील विधानसभेचा कालावधी हा 2027 पर्यंत होता, परंतु त्या ठिकाणी मैथई आणि कुकी या समुदायामध्ये वांशिक संघर्ष सुरू आहे. त्या कारणामुळे त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावावी लागली आणि तेथील विधानसभा बरखास्त करावी लागली. मणिपूर या राज्यामध्ये सर्वाधिक 11व्या वेळा ही राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. एन बिरेन सिंह 9 फेब्रुवारी राजीनामा दिला. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिसूचनेनंतर 13 फेब्रुवारीला त्या ठिकाणी 13 फेब्रुवारी 2025ला तेथील विधानसभा बरखास्त करण्यात आली. तेथील विधानसभा ही बरखास्त करण्यात आली. आणि तेथील विधानसभेचा कालावधी हा मागा सांगितल्याप्रमाणे 2027 पर्यंत होता. तेथील विधानसभेचा कालावधी हा 2027 पर्यंत होता. पण त्या ठिकाणी मे 2023 पासून मैतई आणि कुकी या समुदायामध्ये वांशिक संघर्ष चालू आहे.
मे 2023 पासून मैतई आणि कुकी या समुदायामध्ये वांशिक संघर्ष चालू आहे, वांशिक संघर्ष सुरू आहे. त्यामुळे राज्यपालांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट जाहीर केली. सर्वाधिक 11व्यांदा राष्ट्रपती राजवट, सर्वाधिक 11व्यांदा राष्ट्रपती राजवट. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट ही मणिपूरला लागलेली आहे. 11व्यांदा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 3 वेळा लागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 3 वेळा, ते म्हणजे 1980 ला एकदा 2014 मध्ये आणि एक वेळेस 2019 मध्ये. त्यानंतर छत्तीसगड आणि तेलंगणा हे असे राज्य आहेत की या ठिकाणी एकदाही राष्ट्रपती राजवट लागली नाही. राष्ट्रपती राजवट लागली नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण राष्ट्रपती राजवटीबद्दल, जे मणिपूरला लागली त्याबद्दल आपण माहिती बघितली. ठीक आहे. यासमोरील आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. यासमोरील जे चॅप्टर आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे या व्हिडिओची PDF हवी असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.